आजचा मेकअप होता ट्रेडिशनल डेसाठी. ह्यावेळेस काय झालं आहे माहिती, डेज ट्रेडिशनल डे, कॉस्प्ले डे, फॉर्मल डे, साडी डे असे भरपूर सारे डे डे असतात. पण यावेळेस आमच्या कॉलेजमध्ये हे सगळे डे नाही आहे, फक्त एकच डे होता, तो म्हणजे ट्रेडिशनल डे. त्यांनी सगळ्यांनी हे का केलं काय माहिती नाही. म्हणजे कन्फर्म नाही आहे कोणता डे आहे आणि कोणता डे नाही. पण बॅनरवर तर एकच डे लिहून आलं आहे, तर आम्हाला सगळ्यांना असं वाटलं का तोच आहे. तर मग त्यामुळं मी ठरवलं का प्रॉपरच मेकअप करून जायचं आहे ट्रेडिशनल डेला. मेकअप आर्टिस्ट आहे तर भाई मेकअप तर आपला प्रॉपरच असतो. पण विषय हा आहे की मी सगळं लावायला ना मला कंटाळा एवढा येतो ना, पण मी बोलले ह्यावेळेस नाही. आणि हे मॉइश्चरायझर एवढं भारी आहे, काय स्किन ग्लो करते यार. माझी स्किन किती जास्त क्लिअर दिसतीये आहे म्हणजे, पण एवढी पण नाही आहे जेवढी कॅमेऱ्यामध्ये दिसतीये. तर प्लीज नो नजर हां, प्लीज हां प्लीज. अगोदर आय मेकअप करून घेतला, कारण आय मेकअप करायला नंतर ना माझं असं होतं की मी थोबड्यावर हात ठेवते आणि त्याच्यानंतर सगळं फाउंडेशन माझ्या हाताला निघून येतं. आणि हां, ज्या लोकांना वाटतं ना मी ऑल टाईम फाउंडेशन लावते, तर मी ऑल टाईम नाही लावत, मी कधीतरी लावते. आणि डेली व्लॉगमुळं तर तुम्हाला कळतच असेल, मी बोटावर फाउंडेशन रब करते आणि मी तसंच लावले, नो पॅलेट नो पुलेट. मेकअपमध्ये असे फिक्स काही रूल नसतात, तुम्ही बनवाल तो रूल. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे का कुठं कधी काय करायचं आहे आणि कशाने मेकअप खराब नाही होणार. मेकअपमध्ये रूल स्वतःचेच असतात, जे की एक्सपिरियन्सनी येत असतात. आणि मी एवढ्या वेळा सेल्फ मेकअप करत असते ना, त्यामुळं मी कधी एखादी स्टेप स्किप केली ना, तरी पण समोरच्याला कळणार नाही की मी स्किप केली स्टेप. आणि साहजिकच आहे, प्रत्येकालाच तर मेकअप नाही आवडत. डेली व्लॉगमध्ये तुम्हाला असं वाटत असेल मेकअपचा व्हिडिओ का टाकलाय. पण यार माझ्या डेली रुटीनमध्ये जे काही असेल ते मी टाकायचं ट्राय करत असते. आणि हा पण माझ्या डेली रुटीनचाच एक पार्ट होता, तर मी विचार केला तो पण मी टाकते. आणि मेकअप नंतर लास्टला मी काय घालते काय नाही त्याच्यासाठी पण तुम्ही स्टे ट्यून बघत राहा मी काय घालते. तसं पण मी इंस्टाग्रामला आधी तेच पोस्ट करून दिले. पण ठीक आहे, तुम्ही लास्टला माझा लुक बघा आणि रिॲक्शन पण बघा माझे कसे निघताय. मेकअप करताना एक गोष्ट ना खूप इम्पॉर्टंट असते, ती म्हणजे पेशन्स. कारण स्टार्टिंगला जो आपला अवतार असतो ना, तर त्याच्यामध्ये फाउंडेशन लावल्या लावल्या असं होतं ना की भाई काय गोरं झालं आहे. पण तसं नसतं ॲक्च्युअलमध्ये. ते नंतर नंतर सटल होत जातो मेकअप आणि लास्टला जो लुक निघेल ना त्याच्यावर ट्रस्ट ठेवायचा असतो फक्त. आणि इथं ना माझं अचानक अशी रिॲक्शन निघाली, 1 मिनटं मी लिपस्टिक ही पहिल्यांदा लावली, तर मला असं झालं 1 मिनटं हे काय आहे. नंतर मग मी मिरर बघितला, मिररमध्ये कळलं का हा ठीक दिसती. कॅमेरामध्ये जरा जास्तच ती नाही का अशी चमकती धमकती दिसती. आणि चंद्रकोर नाही लावली तर मराठी मुलगी कसली. चंद्रकोर ही खूप कंपल्सरी मराठी लुकमध्ये असं मला वाटतं. ती प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.